शरद पवार आणि आशिष शेलार एकसाथ आहे। जितेंद्र आव्हाडांना विजय करा असं आशिष शेलारांनी मतदारांना आवाहन केलंय। सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। महेश कोठे यांनी भाजपात प्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपात प्रवेश दिल्यानं सुळेंनी नाराजी व्यक्त केली आहे। ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून चिंता वाटत असल्याचं सुळेंनी म्हटलं। पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून अंजली दमानी यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। चौकशी समिती स्थापन करण्यात आली, मात्र यात 6 पैकी 5 सदस्य पुण्यातील आहेत। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का? त्यामुळे त्यांनी दोन्ही पदांचा राजीनामा द्यावा अशी मागणी दमानिया करतायत। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांनी ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली आहे। सध्या रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। रुग्णांची वाढती संख्या पाहता 960 बेड्सचं हे रुग्णालय आहे। पाहणी दरम्यान आंबेडकरांनी अधिकारी उपलब्ध नसल्यानं संताप व्यक्त केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आहे। फडणवीस यांच्या हस्ते कोट्यावधींच्या विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संबंधित नाशिक शहरातील रस्ते, पूल यासह रिंग रोडच्या कामांचं उद्घाटन होईल। यानंतर फडणवीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। वनमंत्री गणेश नाईकांनी शिरूरमधील पिंपरखेड गावाला भेट दिली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलंय। हिंसक बिबटे दिसल्यास शूट करा अशा सूचना दिल्या आहेत। लोणावळ्यात ठाकरे गटाला धक्का बसलाय। माजी नगरसेवक शिवदास पिल्ले आणि उपशहर प्रमुख नरेश काळवीट यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत प्रवेश झालाय। शिवसेना लोणावळ्याची निवडणूक ताकदीने लढवणार, निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असं यावेळी बारणेंनी म्हटलं। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात काँग्रेसची गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे। जिल्हा निवड समितीच्या सदस्यांना न जुमानता घेतलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया रद्द करून ती पुन्हा घेण्याच्या सूचना प्रदेश काँग्रेसने दिल्या आहेत। पुणे जिल्ह्यात दौंड, जेजुरी आणि फुरसुंगी नगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे। दोन्ही पवारांची युतीसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विश्वसनीय सूत्रांची ही माहिती आहे। मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीकडे 10 दिवस राहिलेत। मुद्रांक शुल्क विभागानं 15 दिवसांची मुदत दिली होती। 5 दिवस उलटूनही कंपनीकडून व्यवहार रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार झाला नाहीये। जर कंपनीनं मुदतवाढ विभागाकडे बाजू मांडली नाही तर मुद्रांक शुल्क चुकवल्याप्रकरणी कंपनीविरोधात जप्तीची कारवाई होऊ शकते। भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार ठरलेत। बहुतांश उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मंगळवारी संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म रवाना झाले असून उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चिती 2 ते 3 दिवसात होणार आहे। आमदार रवी राणा यांची युवा स्वाभिमानी पार्टी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढणार आहे। रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे पोस्टर व्हायरल करण्यात आले। भाजपचा रवी राणा यांच्यासोबत युतीसाठी विरोध असल्यानं स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा आहे। तानाजी सावंत यांच्याकडे मंत्रिपद नाही म्हणून ते बेचैन झाले अशी टीका माजी आमदार राहुल मोटेंनी केली आहे। सरकार विरोधी आव्हान उभं करण्याचं बालिश स्टेटमेंट सावंतांनी केल्याचं मोटेंनी म्हटलं। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या जवळचे सतीश शेळके यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश महत्त्वाचे मानले जात आहेत। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश पार पडले। बारामती तालुक्यात माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप पुरस्कृत विकास आघाडी विरुद्ध अजित पवार यांच्यात लढत होणार आहे। माळेगाव कारखाना निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा अजित पवार विरुद्ध रंजनकुमार तावरे लढत पाहायला मिळेल। अजित पवारांनी पैशाचा वापर न करता निवडणूक जिंकून दाखवावी असं आव्हान रंजनकुमार तावरेंनी दिलंय। धुळे जिल्ह्यात आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का बसलाय। शिरपूर नगर परिषदेचे भाजपचे माजी नगरसेवक
हेमंत पाटील यांच्यासह 5 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मुंबईत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालाय। राज ठाकरेंना दिलेल्या धमकी प्रकरणी भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। नाशिक पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। दुबेंच्या वक्तव्याविरोधात मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी कोर्टात धाव घेतली होती।